मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते हा एक गुणधर्म पाहिला. जेव्हा पाया समान असते तेव्हा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. तिसरा गुणधर्म पाहिलो, तेव्हा उंची समान असते तेव्हा दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहणार आहोत. पहिला प्रमेय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. आता इथे आकृती पाहिलेली आहे. आपण काय काढलेलं आहे, त्रिकोण ABC. त्रिकोण ABC काढलेला आहे. त्यामध्ये पक्षामध्ये आपल्याला दिलेली बाजू कोणती आहे ती मांडायची असते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर, पहिलं वाक्य काय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आपण एक बाजू म्हणजे कुठली धरली, गृहीत BC ही बाजू गृहीत धरली असता त्या बाजूला समांतर रेषा काढली म्हणजे समांतर रेषा कोणती आहे, रेषा L आहे. म्हणजे पक्षात काय मांडायचं असतं, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर आहे रेख BC. BC म्हणजे ही बाजू झाली आणि रेषा L ही बाजू AB ला P बिंदू मध्ये व बाजू AC ला Q बिंदू मध्ये छेदते. म्हणजेच रेषा L ही बाजू AB आणि AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदू मध्ये छेदते आहे. हे आपल्याला पक्षात दिलेला भाग आहे. पक्षात म्हणजे प्रमेयामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा L झाली. त्याच्या उरलेल्या बाजू म्हणजे AB आणि AC या दोन भिन्न बिंदूत छेदते. दोन भिन्न बिंदू कोणते आहेत, P आणि Q. तर नंतरचा भाग जो असतो, तर नंतर माहिती आहे तुम्हाला, हे सिद्ध करायचा भाग असतो. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. बाजूंना कोणत्या, AB आणि AC या दोन्ही बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे या रेषेमुळे या बाजू AB चे दोन भाग झालेले आहेत. कोणते, AP आणि BP. दुसरे AC चे दोन भाग झालेले आहेत, AQ आणि QC. म्हणजे साध्य काय करायचं आपल्याला, AP भागिले PB बरोबर आहे AQ भागिले QC. रचना, इथं आपण रचना रेख PC व रेख BQ काढली. रेख PC रचनेमध्ये काय केलेले आहे पहा, इथे लक्ष द्या. रेख PC ही एक काढून घेतलेली आहे टिंब रेषेमध्ये दिलेली, आणि रेख BQ ही काढलेली आहे टिंब रेषा देऊन. अशा प्रकारे इथं आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. कोणकोणते, त्रिकोण APQ हा मोठा त्रिकोण, APQ हा एक छोटा तयार झालेला, आणि दुसरा आहे PQB हा एक, आणि इकडे एक त्रिकोण कोणता, हा दुसरा झालेला आहे PQC हा इकडचा, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. अशा पद्धतीने दोन त्रिकोण इथं तयार झाले आणि आपण ह्याची तुलना करणार आहोत ह्या त्रिकोणाशी म्हणजे त्रिकोण APQ मध्ये. आता सिद्धता सुरू करायची. आपण सिद्धतेमध्ये पहिल्यांदा आपण कोणते दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण APQ म्हणजे हा त्रिकोण APQ हा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे PQB हा एक त्रिकोण. आता या दोन त्रिकोणाची तुलना करत असताना उंची कोणती आहे, PQ आहे. त्रिकोण APQ आणि त्रिकोण
पी क्यू बी या दोन्ही त्रिकोणाची उंची कोणती आहे? पी क्यू आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे, म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. पाया कोणता आहे? आता इथं आपण घेतलेला आहे त्रिकोण APB, एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQB. म्हणजे ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचे संगत पाया AP भागिले PB. हे का? तर क्षेत्रफळे हे पायांच्या प्रमाणात आहे, कारण त्यांची उंची समान आहे. उंची कोणती आहे? इथं उंची दिलेली आहे आपण PQ. PQ ही उंची आहे आणि ती समान आहे, म्हणून त्यांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे पाहिलं. तसेच आता दुसरा त्रिकोण पाहूया आपण. त्रिकोण APQ आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण APQC. म्हणजे कोणता? हा त्रिकोण PQC. हे इकडचा त्रिकोण हा PQC आणि हा APQ. आता या दोन त्रिकोणांची तुलना करायची आहे. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर आहे. आता दोघांची उंची समान आहे. कोणती आहे उंची? PQ. PQ ही उंची आहे याही त्रिकोणाची आणि याही त्रिकोणाची उंची समान आहे, म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात आहे. पाया किती आहे? पहिल्या त्रिकोणाचा APQ चा पाया आहे AQ आणि दुसरा त्रिकोण PQC चा पाया आहे QC. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर आहे AQ भागिले QC. आता एक त्रिकोण आपण त्रिकोण PQB व त्रिकोण PQC पाहू. पहिला PQB म्हणजे हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण PQC हा त्रिकोण. तर या दोन त्रिकोणामध्ये PQ हा समान पाया आहे. PQ काय आहे? इथं वर काय होता? उंची होती. आता या दोन त्रिकोणामध्ये पाया कोणता आहे? पाया हा PQ आहे आणि पाया PQ समान आहे आणि रेख PQ समांतर आहे रेख BC. PQ हे रेख PQ म्हणजे रेषा L समांतर आहे रेषा BC. दोन समांतर रेषेमध्ये कितीही त्रिकोण काढले तर प्रत्येक त्रिकोणाची उंची ही समान असते. आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं. म्हणजे इथं म्हणून काय म्हणता येईल? त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांची उंची समान आहे आणि दोघांचा पाया सुद्धा समान आहे. उंची समान आणि पाया समान, म्हणून या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे सुद्धा समान असतात. म्हणून इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता हे झालं आपलं समीकरण तिसरं. समीकरण 1, 2 यामध्ये पहा एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि दुसऱ्या समीकरणामध्ये आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ. छेदस्थानी आहे PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC ह्या दोन. आता इथं PQB बरोबर आहे PQC. आताच पाहिलेलं आहे. PQB बरोबर आहे PQC. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल. इथं अंश दोघांचे समान आहेत, म्हणून इथं छेद आपण आता सिद्ध केलेला आहे की छेद समान आहेत. त्याप्रमाणे छेदही समान आहेत आणि अंशही समान आहेत, म्हणून पहिलं समीकरण बरोबर असेल दुसरं समीकरण, आणि ते म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल
PQC. समीकरण 1, 2 आणि 3 वरून. आता ह्या डाव्या बाजू समान आहेत म्हणून उजव्या बाजूही समान आहेत. म्हणजे समीकरण 1 आणि 2 मधील या गुणोत्तराबरोबर काय आहे? AP. AP भागिले PB म्हणून AP भागिले PB बरोबर आहे AQ भागिले QC. एक विधान 1 व 2 वरून. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपलं साध्य काय होतं? AP म्हणजे ही बाजू एका बाजूला समांतर रेषा काढली असताना ती समांतर रेषा उरलेल्या दोन बाजूला प्रमाणात विभागते. म्हणजेच AP भागिले PB बरोबर आहे AQ भागिले QC. हेच आपल्याला साध्य काय? यालाच म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याच्यानंतर आपण त्याचा व्यत्यास म्हणजे तुम्ही सिद्ध करायचा आहे. फक्त व्यत्यासाचं विधान लक्षात ठेवायचं आहे. एखादी रेषा जर त्रिकोणाला दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल म्हणजेच इथं काय असेल? AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC असेल तर उरलेल्या बाजूंना तर ती रेषा काय करते? उरलेल्या दोन बाजूंना समांतर असते. म्हणजे ती रेषा आताच आपण पाहिल्याप्रमाणे आकृतीमध्ये इथं दिलेला आहे पहा. जर रेषा L ही त्रिकोण ABC च्या बाजू AB ला आणि बाजू AC ला अनुक्रमे P व Q बिंदूमध्ये छेदत असेल तर AP भागिले PB बरोबर आहे AQ भागिले QC असेल तर आपण याला सिद्ध करायचं आहे की रेषा L ही बाजू BC ला समांतर असते. तुम्ही ह्याला सिद्धतेचा प्रयत्न करायचा आणि ती यात दिलेली कृती ही सोडवायची. यावर आधारित एक कृती आहे. ही माप घेऊन तुम्ही कृती सोडवायची आहे. हा झाला महत्वाचा प्रमेय आहे. कोणता? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता यानंतर आपण दुसरा प्रमेय आणखीन एक महत्वाचा पाहणार आहोत. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. त्रिकोणाचा कोन दुभाजक म्हणजे काय? जी रेषा या कोनाचे हा किरण इथून काढलेला आहे या कोनाचे दोन समान भाग करते त्याला म्हणतात कोन दुभाजक. त्या त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता आपण आकृती आधी काढून घ्यायची. त्रिकोण काढला. त्रिकोण AB आणि हा C. त्रिकोण ABC मध्ये आपण काढलेला आहे कोन C चा कोन दुभाजक कोणता काढलेला आहे? हा कोन दुभाजक काढलेला आहे आणि तो बाजू AB ला E बिंदू मध्ये छेदतो. हे झालं आपली कशावर आधारित? प्रमेयावर आधारित आकृती. त्रिकोणाचा कोन दुभाजक काढला. आता तो कोनासमोरील बाजू कोणती आहे? बाजू आहे AB. त्यात कोन दुभाजक काढला. आता सिद्ध करायचं आहे की उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता याचे दोन भाग झालेले आहेत. कोणते? AE आणि B हे दोन भाग झाले आणि उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? AC आणि BC. आता इथं थोडी रचना केलेली आहे. आपण काय केलं? साध्य काय करायचं आपल्याला? AE भागिले EB बरोबर CA भागिले CB. AC किंवा CA भागिले CB. रचना काय केली? इथं रेख AC आहे. किरण AC वाढवला. असा नाव वाढवला. त्याच्यामध्ये काय केलं? B मधनं जाणारी बिंदू B मधनं जाणारी आणि C ला समांतर रेषा काढली. म्हणजे हे काय आहे? हे जो किरण आहे आणि ही काढलेली रेषा ही C ला समांतर आहे. म्हणजे इथं काय म्हणता येईल? CE समांतर आहे
आणि ती समांतर रेषा असेल BD, ती रेषा D बिंदूमध्ये छेदते. BD. ठीक आहे. आता यातनं वाढवलेली D बिंदूमध्ये छेदते. आता थोडं आकृतीचं निरीक्षण करून आपण सिद्धता पाहूया. सिद्धतेमध्ये किरण CE समांतर आहे किरण BD. CE समांतर आहे BD आणि रेषा AD ही छेदिका आहे. हे पहा, CE समांतर आहे BD, आत्ताच दाखवलेलं आहे. CE समांतर आहे BD आणि रेषा AD ही छेदिका असेल तर आपण इथं पहा, हे दोन कोण कोणते कोण? कोण BCE आणि कोण CDB. हे दोन कोण कोणते कोण होतात? हे झाले संगत कोण. संगत कोण हे एकरूप असतात. संगत कोण ACE आणि कोण CDB. सॉरी, AC हा कोण ACE कोण आणि CDB हे संगत कोण एकरूप झाले. आता छेदिका BC घेऊया. जर छेदिका BC असेल, ही जर छेदिका असेल आणि CE समांतर, BC छेदिका आहे, तर हे कोण कोणता? कोण ECB हा कोण एकरूप आहे कोण CBD. कोणते कोण येतात? हे झाले व्युत्क्रम कोण. ECB आणि CBD हे व्युत्क्रम कोण एकरूप झाले. तर आकृतीमध्ये आता हे लक्षात आलं तुम्हाला की हा कोण एकरूप आहे हा आणि हा कोण एकरूप आहे हा. आणखीन आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे कोण ACE एकरूप आहे ECB. जर हा कोण याला एकरूप असेल, समजा हा X धरला आपण, तर हा सुद्धा X झाला. तर हा X आहे तर हा व्युत्क्रम कोण ही X झाला. हा X आहे तर याचा संगत कोण ही X झाला. म्हणजे याचा अर्थ काय? हे 1 2 3 4 हे चारही कोणांची मापे समान आहेत. हा कोण दुभाजक आहे म्हणून काय आहे? ACE एकरूप आहे BCE म्हणून हे X गृहीत धरला तर याचा व्युत्क्रम कोण हा X झाला आणि हा याचा संगत कोण हा जो CDB आहे तोही X झाला. म्हणजे हे चारही कोण झाले. आता लक्षात आलं त्रिकोण BCD मध्ये हे दोन कोण एकरूप आहेत. दोन कोण एकरूप आहेत म्हणजे त्यांच्या हा जो दोन एकरूप कोणासमोरील बाजू हा एकरूप झाल्या. कोणत्या? CD एकरूप आहे BC. एकरूप कोणासमोरील बाजू ह्या एकरूप झाल्या. त्याच्यानंतर आपण पाहिले पक्ष विन्यास. आता ह्याच्यावरनं CBD, आता यावरनं कोण CBD हा एकरूप कोण झाला. हा इथं दिलेला आहे हा CBD आणि हा CDB म्हणजे हे दोन कोण सुद्धा एकरूप झाले. आता मी X दाखवलेलं होतं. आता एकरूप कोणासमोरील बाजू CB एकरूप आहे CD, आता दर्शवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर आहे रेख म्हणून CB एकरूप आहे CD. आता त्रिकोण ABD मध्ये त्रिकोण ABD हा त्रिकोण पाहायचा आहे. त्रिकोण ABD हा मोठा त्रिकोण दिसायला, त्या त्रिकोण ABD मध्ये BD समांतर आहे CE. हे दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहेत. आत्ताच पाहिलेलं आहे आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. जेव्हा एका बाजूला समांतर रेषा काढली असताना ही समांतर रेषा ही उरलेल्या दोन बाजूला प्रमाणात विभागते. म्हणजे आता ही CE रेषा ही कोणाला समांतर आहे?
BD ला समांतर आहे. तर दोन बाजू कोणत्या आहेत? AB बाजू AB आणि AD आहे. आता ह्या AB ला E बिंदूत छेदायलाय म्हणजे याच बाजू काय झाली? AE भागिले EB आणि बरोबर आहे हे इकडची बाजू कोणती झाली? AC भागिले CD. AC भागिले CD. आता इथंच आत्ताच सिद्ध केलंय आपण CD बरोबर आहे BC. CD बरोबर काय घेतलेलं आहे? BC. त्याचप्रमाणे आता खाली पाहूया. इथं पाहिलं CB बरोबर आहे CD. त्रिकोण ABD मध्ये EC समांतर आहे BD म्हणजेच AE भागिले EB बरोबर आहे AC भागिले CD. मी आता दाखवलेला CD. आता हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आता CD बरोबर आहे CB. इथं CD ऐवजी आपण काय लिहिणार आहोत? CB. आताच पाहिलेलं प्रमाण म्हणजेच AE भागिले EB बरोबर आहे AC भागिले CB. AC भागिले CB किंवा BC हेच मी आता लिहिलेलं होतं. इथं AE भागिले EB बरोबर आहे AC भागिले CB. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. आकृतीमध्ये पाहिलं विधान हे आपलं चौथं विधान आहे आणि विधान 5व्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाचा प्रमेय का सांगतो? तेव्हा एखादा कोन दुभागतो त्रिकोणाला एक दुसऱ्या बाजूला तर त्या बाजूच्या दोन्हीचं गुणोत्तर हे त्यांच्या आता इथे लक्षात ठेवायचं. AE घेतल्यानंतर AE भागिले BE घेतल्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं AC भागिले BC किंवा CA भागिले CB. ठीक आहे. हा झाला कोन दुभाजकाचा प्रमेय. त्याच्यानंतर आपण पुढचा एक महत्वाचा गुणधर्म पाहणार आहोत. यावर दिलेल्या कृती महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता एक महत्वाचा 3 समांतर रेषा व त्यांची छेदिका यांचा गुणधर्म. पुढचा प्रमेय आहे 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. आकृती केली. आकृतीमध्ये आपण काय केलं? 3 रेषा घेतलेल्या आहेत. रेषा L समांतर आहे, रेषा M समांतर आहे, रेषा N. समजा T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. छेदिका आणि या छेदिका पहिली छेदिका T1 ही त्या रेषांना अनुक्रमे A, B व C या बिंदूमध्ये छेदलेली आहे. कोणकोणते बिंदू? A, B व C या 3 बिंदूत छेदते आणि दुसरी छेदिका T2 ही रेषांना अनुक्रमे 3 बिंदूत छेदलेली आहे. P, Q आणि R मध्ये छेदलेली आहे. आता इथं आपण साध्य काय करायचं आहे? ह्या 2 छेदिका पहिल्या छेदिकेमुळे जे आंतरछेद तयार झालेले आहेत कोणता? AB आणि BC हे 2 आंतरछेद जे तयार झालेले आहेत त्या आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे पहिल्या 3 समांतर रेषा एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर AB भागिले BC हे दुसऱ्या दुसरी रेषा जी आहे दुसऱ्या रेषा कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा. मग आता दुसरी छेदिका कोणती आहे? T2 आहे. त्याचे आंतरछेद कोणते आहेत? PQ आणि QR म्हणजे बरोबर आहे PQ भागिले QR. हे साध्य करायचं आपल्याला. तर पाहूया सिद्धता. तर सिद्धतेमध्ये आपण इथं रचना करून घेतलेली आहे. CR इथं CP बिंदू जोडलेले आहेत आणि ती रेषा M ला D बिंदू मध्ये छेदत आहे. ठीक आहे. यात मध्ये रचना केल्यानंतर
PC काढला जो रेषाखंड M ला D बिंदू मध्ये छेदतो, त्यामुळे या त्रिकोण तयार झालेला आहे. कोणता त्रिकोण? A, हा त्रिकोण A C आणि हा P, त्रिकोण ACP. आता ACP मध्ये आत्ताच पाहिलेलं आहे, रेषा L समांतर आहे, रेषा M समांतर आहे, रेषा N म्हणजे L समांतर आहे M म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? BD समांतर आहे AB. आत्ताच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहिलेले आहे. एका बाजूला रेषा समांतर रेषाखंड काढलेला असताना तो त्या उरलेल्या दोन बाजूला प्रमाणात विभागतो. म्हणजेच AP समांतर आहे BD, तर याचे दोन अंतरछेद म्हणजेच त्याचे दोन भाग झालेले बाजू AC चे आपण पाहिलेले आहे AB भागिले BC बरोबर आहे PD भागिले CD किंवा DC. AB भागिले BC बरोबर आहे PD भागिले DC. हे कशावरून आलं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याला समीकरण 1 देऊया. आता याचप्रमाणे त्रिकोण CPR मध्ये पाहूया. त्रिकोण CPR हा मोठा त्रिकोण CPR पहा. आता हा त्रिकोण CPR मध्ये सुद्धा आत्ताच पाहिलेला आहे, रेषा M समांतर आहे रेषा L म्हणजेच काय आहे? ही बाजू M समांतर आहे रेषा N म्हणजे CR समांतर आहे DQ किंवा QD. DQ समांतर आहे CR. तर यामध्ये सुद्धा आता ह्या बाजूला समांतर आहे, तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाप्रमाणे आपण घेऊया त्याचे अंतरछेद. PD छेद CD किंवा DC. PD छेद CD बरोबर आहे PQ छेद QR. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. PD छेद DC बरोबर आहे PQ छेद QR. याला समीकरण 2 देऊया. आता समीकरण 1 आणि 2 ची तुलना करा. आता समीकरण 1 आणि 2 ची तुलना केली असताना इथं आहे 1 PQ भागिले QR, इथं सुद्धा आहे PQ भागिले PD AB भागिले BC. पहिल्या एक समीकरणामध्ये PD भागिले DC आणि इथे आहे PD भागिले DC. PD भागिले DC हे समान आहे. या समीकरणाची डावी बाजू पहिल्या समीकरणाची उजवी बाजू समान आहे, म्हणून याची डावी बाजू म्हणजे AB भागिले BC बरोबर आहे PD भागिले DC बरोबर आहे PQ भागिले QR. आपल्याला सिद्ध काय करायचं होतं? यापैकी दोन गुणोत्तर घ्यायचे आहेत. AB भागिले BC बरोबर आहे PQ भागिले QR. AB भागिले BC बरोबर PQ भागिले QR. म्हणजे 3 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता एका छेदिकेने तयार झालेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तराएवढे असते. अशा पद्धतीने आपण या 3 गुणधर्म महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. आता पेज क्रमांक 11 वर असलेल्या चौकट पाहायचे. कोणकोणते गुणधर्म पाहिले आपण? पहिला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहिले. थोडक्यात लक्षात ठेवायचं कसं? प्रमेय तो सिद्ध झालेला आहे. इथं आपल्याला उदाहरण सोडवत असताना प्रमाणाचा मूलभूत प्रमेय म्हणजे काय पटकन लक्षात ठेवायचं. आता इथं आकृतीमध्ये दिलेले त्रिकोण ABC मध्ये B', A म्हणजे P हा B आणि A च्या दरम्यान आहे. B', C म्हणजे Q हा B आणि C च्या दरम्यान आहे. आणि रेख PQ समांतर आहे रेख AC. PQ समांतर आहे AC असेल तर जे समांतर बाजू आहे चटकन लक्षात ठेवायचं. BP छेद PA
बरोबर आहे BQ छेद QC. लक्षात, याला म्हणायचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. काय समांतर असतात? ह्या दोन बाजू जेव्हा पहिल्या बाजू AC ला उरलेल्या दोन त्याचा व्यत्यास. व्यत्यासामध्ये काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला गुणोत्तर समान दिलेले असतील तर बाजू समांतर असतात. त्यानंतर पाहूया त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय. हे कोनदुभाजक आहे. कोनदुभाजक कोणता आहे? BD आहे. आणि कोनदुभाजकामुळे ह्या समोरच्या बाजूचे दोन भाग झालेले आहेत, AD आणि DC. तेव्हा आणि उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत? AB, उरलेली बाजू AB, ही AB आणि दुसरी बाजू आहे BC. याचं गुणोत्तर हे कोणाच्या प्रमाणात असतं? AD भागिले DC, म्हणजे AD भागिले DC. आता इथे AB भागिले BC, किंवा आपण याला असंही लिहू शकतो. हेच उदाहरण नेहमी लक्षात ठेवायचं. ही बाजू घेतली की त्याच्या बाजू लगतचीच विभाजित झालेल्या ह्या बाजू घ्यायची, म्हणजे AB भागिले AD बरोबर असेल AC भागिले हे BC भागिले DC. असंही घेता येतं, BC भागिले DC. हेही घ्या अथवा हेही घ्या, कोणतं जे सोपं वाटेल त्यानुसार आपण लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय. आणि तिसरा गुणधर्म कोणता पाहिला आपण? तीन समांतर रेषा व त्यांचा छेदिकांचा गुणधर्म आत्ताच पाहिला. चटकन लक्षात ठेवायचं. तीन समांतर रेषा छेदिका आहेत. जर आपण इथे घेतलेला आहे AB भागिले BC, याच प्रमाणात घ्यायचं XY भागिले YZ. ठीक आहे. आता हे तीन गुणधर्म कोणकोणते? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, आणि त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा प्रमेय, आणि तीन समांतर व छेदिका यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. यावर आधारित आपण उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया.